नमस्कार मंडळी, आज आपण कुरकुरीत असा फ्रान्स कोळीवाडा बनवणार आहोत. हॉटेलमध्ये गेल्यानंतर क्रिस्पी सी फूड मागवायचं असेल तर नक्कीच हा पदार्थ मागविला जातो. तोच फ्रान्स कोळीवाडा आपण घरी बनवला तर तुम्ही जर या पद्धतीनं फ्रान्स कोळीवाडा बनवला तर तुमचा अगदी हॉटेलसारखाच कुरकुरीत असा फ्रान्स कोळीवाडा बनेल. बऱ्याच वेळेला आपण पाहतो फ्रान्स तळताना बऱ्याच ठिकाणी मॅरिनेशन राहत नाही, ते तेलामध्ये पसरतं किंवा प्रॉन्स अगदी रबरासारखे बनतात. पण तुम्ही या पद्धतीने जर प्रॉन्स बनवले तर तुमचं कोटिंग अजिबात निघणार नाही आणि प्रॉन्स अगदी कुरकुरीत असे बनतील. प्रॉन्स अगदी तळून खाईपर्यंत त्याचं मॅरिनेशन टिकून राहण्यासाठी आणि फ्रॉन्स अगदी कुरकुरीत बनण्यासाठी टिप्ससह संपूर्ण रेसिपी सांगितली आहे, तर रेसिपी शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी सुषमा खूप स्वागत करते तुमचं आपल्या किचनमध्ये. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच तुम्हाला नवीन पदार्थ पाहता येतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी 500 ग्रॅम प्रॉन्स घेतलेले आहेत. ते घेताना 500 ग्रॅम होते आणि त्यानंतर साफ केलेत, म्हणजे साधारण हे 350 ग्रॅम आहेत. तर त्यामधला त्यांनी धागा काढला नव्हता, तर त्यातला धागा काढणं फार गरजेचं आहे, नाहीतर पोटाचे विकार होऊ शकतात. वरून यासारखं आपण सुरीनं असं फाडून घ्यायचं आणि वरून तो धागा काढून घ्यायचा, नाहीतर कधी प्रॉन्स त्यामुळं कडवट लागू शकतात. आणि कोळंबी घेताना नेहमी फ्रेश घ्यायची. थोडीशी हिरवट पडली असेल तर ती घेऊ नये, ती शिळी झाली असं समजावं. फ्रेश अगदी कुरकुरीत अशी वाटत असेल, हाताला आपल्याला जाणवत असेल, त्याच वेळेला ती फ्रेश असते कोळंबी. मी ज्या पद्धतीनं कट करून दाखवते त्या पद्धतीनं कट करून घ्यायचं आहे आणि असा धागा काढून घ्यायचा आहे. अशाच पद्धतीनं आपण सगळी कोळंबी साफ करून घेणार आहोत. तर ही कोळंबी साफ करून मी 2-3 पाण्यानं धुवून घेतलेली आहे. आपण एक मॅरिनेशन बनवणार आहोत, त्यासाठी आपण एक वाटण तयार करणार आहोत. त्यासाठी मी इथं 2 गड्डे लसूण घेतलेलं आहे, आलं घेतलेलं आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. आणि याचं एकदम फाईन असं वाटण करणार आहोत, एकदम बारीक वाटायचं आहे. आणि त्यामध्ये आपण हिरवी अशी कोथिंबीर घालणार आहोत. हिरवं वाटण तयार करणार आहोत आपण. यासाठी एवढा लसूण असतो तेवढंच आलं घ्यायचं, म्हणजे प्रमाण एकदम परफेक्ट होतं. नाहीतर कधी आल्याचं प्रमाण जास्त होतं आणि आपला मसाला खूप स्ट्रॉंग होतो. एकदम परफेक्ट असा मसाला आपण तयार करणार आहोत, त्यामुळे ही टेस्ट आपली चेंज होऊ शकते. इथे पाहू शकताय मी एकदम फाईन अशी पेस्ट तयार केलेली आहे. कोणताही माशाचा पदार्थ करायचा असेल त्यावेळेला मॅरिनेशनसाठी अगदी फाईन अशी पेस्ट तयार करावी लागते, त्यावेळेला त्या पदार्थाला व्यवस्थित चिकटते ती. तर सुरुवातीला आपण मॅरिनेशन करून घेऊया. त्यासाठी आपण चवीनुसार 1 ते 1.5 चमचा मीठ घातलेलं आहे. यामध्ये 1 चमचाभर हळद घालणार आहे आपण मॅरिनेशनमध्येच लाल तिखट घालणार आहोत, म्हणजे आपला तिखटपणा आपल्या त्या प्रॉन्समध्ये मुरल. इथं आपण 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि 1 चमचाभर काळी मिरी घालणार आहोत. काळी मिरीची टेस्ट खूप छान येते. चमचाभर जिरा पावडर घातलेला आहे आपण हा चाटसारखा पदार्थ बनवतोय म्हणून मी इथे चाट मसाला घातलेला आहे. चटपटीतपणा यासाठी अर्धा चमचा आपण चाट मसाला घालणार आहोत आणि अर्ध लिंबू आपण पिळणार आहोत. यामध्ये जे आपण वाटण तयार केलं होतं त्या वाटणामध्ये मी 2 ते 3 चमचे यामध्ये घालणार आहे. जसं जेवढे तुमचे प्रॉन्स असतील त्या पद्धतीनं तुम्ही वाटण घालून घ्यायचं आहे. साधारण माझे इथे 25 ते 26 प्रॉन्स आहेत, तर त्यासाठी मला 3-4 चमचे वाटण लागलं, ते मी लावून घेतलेलं आहे. मिश्रण 15 ते 20 मिनटं असंच आपण झाकून ठेवणार आहोत. 15 ते 20 मिनटं झालेली आहेत, पण सुरुवातीला आपण तेल तापत ठेवणार आहोत. प्रॉन्स तळताना तेलाचं टेम्परेचर फार महत्त्वाचं असतं. खूप कमी गरम तेल असेल तरी तुमच्या प्रॉन्सवरती मॅरिनेशन टिकत नाही, असंच निघून जातं. आणि खूप जास्त झालं, कडक तेल झालं तर तुमचे प्रॉन्स जळून जातात. यासाठी आपण अगोदर तेल तापत ठेवलेलं आहे. कमी गॅसवर तेल ठेवायचं आहे. हे प्रॉन्स आपले मसाल्यामध्ये छान मुरलेले आहेत, तर त्यामध्ये आपली पिठं घालून घेऊया. इथं 2 ते 3 चमचे मी बेसन पीठ घालणार आहे. बेसन पिठानं एक छान टेस्ट येते आणि एक चिकटपणाही येतो. आणि 2 चमचे आपण तांदळाचं पीठ घालणार आहोत. यामध्ये 1 चमचाभर मी बारीक रवा घालणार आहे. रव्यामुळे एक वरून छान टेक्स्चर येतं, त्या फ्रॉन्सला दिसायला छान दिसतं आणि कडकपणाही छान येतो. तर आपण 1 चमचाभरच बारीक रवा घालणार आहोत. त्यावरचं आवरण निघून जाऊ नये म्हणून आपण यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत. लक्षात घ्या, कॉर्नफ्लॉवर खूप चिकट असतं आणि ते बरोबर आपल्या पदार्थाला चिकटून राहतं, त्यामुळे आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवरचा वापर करणार आहोत. तर ही सगळी पिठं आपण आता मिक्स करून घेणार आहोत. व्यवस्थित त्या कोळंबीला कोटिंग झालं पाहिजे असं आपण मिक्स करून घेणार आहोत. आणि जसं लागेल तसं यामध्ये मी थोडंसं असं पाणी घालणार आहे, खूप जास्त घालायचं नाही. आणि मी थोडंसं अजून वरून 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे.
तुम्हाला जर लागत असेल तर तुम्ही घालू शकता. मला थोडंसं कमी वाटलं म्हणून 2 चमचे मी कॉर्नफ्लॉवर अजून घातलेलं आहे. आपण जी वरून पिठं घातली त्यासाठी आपण थोडासा तिखटपणा वाढवावा म्हणून मी थोडंसं लाल तिखट 1 चमचाभर घालणार आहे आणि थोडं मीठही घालणार आहे. तर पाहू शकता असं कोटिंग पूर्ण आपल्या प्रॉन्सला लागलं पाहिजे असं आपण पीठ तयार करून घेणार आहोत. असं पीठ असेल तर तुमचं कोटिंग अजिबात तेलामध्ये निघणार नाही. तेल आपलं मीडियम टेम्परेचरला आलेलं आहे. तर आता आपण एक एक प्रॉन्स त्यामध्ये सोडून घेणार आहोत. इथं पाहू शकताय लगेच असं त्याला बुडबुडे यायला पाहिजेत असं आपलं टेम्परेचर पाहिजे. खूप जास्त गरम नाही आणि खूप जास्त कमी टेम्परेचरचं तेल नाही, मध्यम स्वरूपाचं तेल पाहिजे. यासाठी मी गॅसवरती छान असे प्रॉन्स तळून घ्यायचे आहेत. खूप जास्त वेळ तळायचे नाहीत, नाहीतर ते रबरासारखे बनतात. त्यामुळे साधारण 5 ते 7 मिनिटामध्ये आपले प्रॉन्स आपण काढले गेले पाहिजेत. प्रॉन्स सोडताना एकच प्रॉन्स सोडायचा म्हणजे व्यवस्थित तो तळला जातो आणि त्याचं कोटिंगही निघत नाही. तुम्ही तेलापेक्षा जर जास्त प्रमाणात प्रॉन्स घातले तरी त्याच्यावरचं आवरण निघू शकतं. त्यामुळे जेवढं तुमचं तेल आहे त्या प्रमाणात 5-6 असे प्रॉन्स तुम्ही एकदम तेलामध्ये टाकायचे आहेत. आता एका बाजूने आपले प्रॉन्स तळून झालेले आहेत तर मी आता उलटवून घेते. पाहू शकताय तुम्ही एकाही प्रॉन्सचं आपलं आवरण निघालेलं नाही. प्रॉन्स अगदी तळून होत आले तरीसुद्धा प्रॉन्सचं आवरण निघालेलं नाही. पाहू शकताय आपले प्रॉन्स तळून झालेले आहेत. तर आता आपण काढून घेऊया. असे कुरकुरीत असे प्रॉन्स कोळीवडा आपला तयार झालेला आहे. तर आता आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. पाहत असाल अजिबात आपला तेलकट असा पदार्थ झालेला नाही, अतिशय कुरकुरीत असा झालेला आहे आणि तेलामध्ये कोणताही पदार्थ पसरलेला नाही, कोणतंही आवरण किंवा रवा वगैरे असं काहीच पसरलेलं नाही. परफेक्ट असं प्रमाण आपल्या पिठाचं झालेलं आहे. प्रत्येक बॅच तळताना तेलाचं टेम्परेचर लक्षात घ्या. आता मी दुसरी बॅच तळणार आहे तर तुम्हाला दाखवते. प्रॉन्स उचलताना पिठातून कसा उचलायचा, त्याला मसाला पूर्ण अगोदरच लावून घ्यायचा खालीच आपल्या बाउलमध्येच आणि नंतर मग हळूच असा आपण तेलामध्ये सोडून घ्यायचा. खूप जास्तही टेम्परेचर नसलं पाहिजे आपल्या तेलाचं. मीडियम स्वरूपामध्ये आपण तेलाचं टेम्परेचर ठेवून आपण सगळे प्रॉन्स तळून घेऊया. तर प्रत्येक वेळेला हॉटेलमध्ये जाऊन प्रॉन्स कोळीवडा खाण्यापेक्षा असाच पद्धतीनं अगदी झटपट असा कोळीवडा नक्की ट्राय करून पहा. कोणत्याही छोट्या मोठ्या पार्टीसाठी तुम्ही असा कोळीवडा नक्की करून पहा. खरंच खूप कुरकुरीत असा लागतो आणि सगळ्यांना आवडतो. माझ्या घरातील तर ही फेवरेट डिश आहे. सगळे प्रॉन्स तळून झालेले आहेत तर आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढूया. कुरकुरीत असा आपला प्रॉन्स कोळीवडा तयार झालेला आहे. पाहू शकताय कुठल्याही प्रॉन्सचं कोटिंग निघालेलं नाही आणि कुरकुरीत असे आपले प्रॉन्स तयार झालेले आहेत. ही डिश अगदी झटपट बनते, 20-25 मिनिटामध्ये तयार होते. तर अशी झटपट बनणारी क्रंची अशी डिश नक्की ट्राय करून पहा. कुरकुरीत प्रॉन्सबरोबर इथं मी पुदिन्याची हिरवी चटणी दिलेली आहे. पुदिन्याच्या चटणीची रेसिपी अगोदरच आपल्या चॅनलवरती आहे तर तुम्ही तिथं जाऊन पाहू शकता. पुदिन्याची चटणी खूप चटपटीत अशी आणि दाटसर अशी बनते तर तुम्ही तिथं जाऊन नक्की पाहू शकता. तर काय मग पुढच्या पार्टीला नक्की तुम्ही हा प्रॉन्स कोळीवडा नक्की ट्राय करून पहा. अतिशय चटपटीत कुरकुरीत असा हा लागतो आणि घरातील सगळ्या लोकांना आवडू शकतो. प्रॉन्स कोळीवड्याची रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा. सी फूडमधील कुठले कुरकुरीत पदार्थ तुम्हाला पाहायला आवडतील ते कमेंटमध्ये नक्की सांगा. हो, ही रेसिपी ट्राय केल्यानंतर तुमची रेसिपी कशी झाली ते कमेंटमध्ये नक्की कळवा मला. रेसिपी आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक